आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आणि घडलं काही भयंकर। प्रेक्षकांनो, सुरतसारख्या मोठ्या शहरात शरद आणि ममता पाटील हे पती पत्नी मेहनत करून आपला संसार चालवत होते। दोघंही गावाकडून आलेले होते, उराशी स्वप्न बाळगणारे। लग्नानंतर बरीच वर्ष झाली, परंतु त्यांना मूल होत नव्हतं, म्हणून त्यांचं जीवन थोडंसं अस्वस्थ होतं। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यानंतर त्यांना एक मुलगा झाला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आता आनंदाचा झरा वाहू लागला। मुलाच्या जन्मानंतर 2 वर्षांनी त्यांना एक सुंदर अशी मुलगी देखील झाली। तिचं नाव त्यांनी आरती असं ठेवलं। नावातच गोडवा होता आणि चेहऱ्यावर देखील। आरती मोठी होत असताना तिचं सौंदर्य आणि बोलण्याचं सहज आकर्षण सगळ्यांनाच मोहून टाकायचं। ती अभ्यासामध्ये चांगली होती आणि स्वाभिमानी असल्यामुळे तिने स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर एका सोन्याच्या दागिने बनवणाऱ्या कंपनीमध्ये ती नोकरीला लागली। आई वडिलांच्या कष्टाला आरती आता हातभार लावत होती, त्यामुळे शरद आणि ममता यांच्या चेहऱ्यावर देखील समाधान झळकत होतं। आता त्यांना तिच्या लग्नाचं स्वप्न होतं आणि आरती सुद्धा त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी तितकीच इच्छुक देखील होती। आणि त्याच दरम्यान त्यांच्या बिल्डिंगमध्ये नाशिक जिल्ह्यामधील सचिन जाधव नावाचा एक तरुण भाड्याने राहायला आला। सुरुवातीला शिष्टाचारापुरतं बोलणं असायचं, पण नंतर सचिन आणि आरती एकमेकांच्या अधिकच जवळ आले। सचिन तिला नोकरीच्या ठिकाणी घेऊन जायला लागला। काही वेळा सोबत जेवण देखील व्हायची। त्यानंतर आता हळूहळू त्या दोघांचं प्रेम भरत गेलं। पण जेव्हा शरद आणि ममता यांना त्यांच्या संबंधांची कल्पना आली, तेव्हा त्यांनी आरतीसाठी दुसरा वर शोधायला आता सुरुवात केली होती। हे ऐकून सचिन आणि आरती दोघंही खूप जास्त अस्वस्थ झाले होते। त्या दोघांनी परस्परच नोंदणी पद्धतीने लग्न देखील केलं। दिवस होता 22 फेब्रुवारी 2024 रोजी। लग्नाची बातमी जेव्हा आई वडिलांना समजली, तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला होता। त्यांचं स्वप्न समाजात डोळ्यात डोळा घालून लग्न करायचं होतं, ते मोडलं गेलं होतं। नाराजीच्या भरातच आरतीने आता घर सोडलं आणि ती आता सचिन सोबत राहायला लागली। सुरुवातीचे काही महिने खूप छान गेले, पण त्यानंतर सचिनचा खरा चेहरा समोर येऊ लागला। त्याने आपली नोकरी सोडली, घरामध्ये दारू प्यायला सुरुवात केली आणि आरतीवर आता संशय देखील घ्यायला लागला। तिच्या सौंदर्यावरून तिला आता तो दोष देऊ लागला। घर खर्च, नोकरी, अपमान यामध्ये आता आरतीचा जीव पूर्णपणे गुदमरू लागला होता। त्यानंतर ते दोघं सचिनच्या आजी आजोबांकडे म्हणजे शिरपूरला राहायला गेले। तिथे देखील काही दिवस शांततेत गेले, पण पुन्हा जुन्या वागणुकीचं पुनरावर्तन झालं। गर्भवती असताना देखील आरतीला घरकाम आणि अपमान हा सहन करावा लागत होता। त्यानंतर तिच्या मुलाचा जन्म झाला। त्यांना एक गोंडस असा मुलगा देखील झाला, पण त्याचे स्वागत झालंच नाही। उलट सचिनने दारूच्या नशेत त्या बाळावर देखील संशय घेतला। हा माझा मुलगा नाही असं बोलून त्याने आरतीचा आत्मा आता चिरडून टाकला होता। तिचा संपर्क आता आईसोबत मेसेज पुरताच राहिला होता। ती सतत आपल्या आईला सांगायची, आई तो मला खूप मारतो, त्रास देतो, माझ्यावरती संशय घेतो। पण घरातून पळून जाऊन लग्न केल्याने आई वडिलांनी देखील मन कठोर केलं होतं। अखेर शनिवारचा दिवस होता, 23 मार्च 2025। सायंकाळची वेळ होती। आरतीने आपल्या 14 दिवसांच्या बाळाला आजी आजोबांकडे दिलं आणि वरच्या खोलीमध्ये निघून गेली। बाळाच्या रडण्यावरून आजोबा वर गेले आणि त्यांनी आरतीला फास घेतलेल्या अवस्थेमध्ये पाहिलं। आरतीने आपल्या आयुष्याचा शेवट केला होता। त्यानंतर पोलिसांना ही बातमी कळवण्यात आली। पोलीस आले, पंचनामा झाला, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। आरतीची आई सावित्री मलाला कथन करून आलेली। पोलिसांसमोर आरतीचे मेसेज दाखवले, त्यावरून सचिन जाधव विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक देखील करण्यात आली। मित्रांनो, शेवटी यातून आपण काय शिकलो? ही एक अशा मुलीची कहाणी आहे जिने आपल्या प्रेमावरती विश्वास ठेवून आपले आयुष्य घडवण्याचा प्रयत्न केला, पण चुकीच्या माणसावरती विश्वास ठेवण्याचा परिणाम तिला आयुष्य गमावून चुकवावा लागला। प्रेमामध्ये अंधश्रद्धा नव्हे
तर विचार असायला हवा आणि पालकांनी देखील मुलांना समजून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं। चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। त्यासोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका आणि जर सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्रिप्शनच्या शेजारीलच बेल आयकॉन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।